प्राईम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत शिवसेनेतल्या एका महत्त्वाच्या बातमीनं। एका शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या, मात्र शिवसेनेचं गीत अजूनही दोघांचंही एकच आहे। रत्नागिरीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर शिवसेना गीतानं उपस्थितांची दाद मिळवली। स्वप्नील बांदोडकर शिवसेना गीत गात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सर्वच नेत्यांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला। हे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा। अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा। सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्या सोबत खासदार अरविंद सावंत जोडले गेलेले आहेत। अरविंद जी, शिवसेनेचं गाणं आज त्या व्यासपीठावर सुद्धा घुमतंय आणि तुमच्या व्यासपीठावर सुद्धा घुमतंय, तुमची पहिली प्रतिक्रिया? सुद्धा नाही घुमत, आमचं ओरिजिनल, कळलं का? पहिली गोष्ट ते गाणं ते शौर्य गीत म्हणूया पाहिजे, स्फूर्ती गीत। बरं, आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः तयार करून घेतलेलं गाणं आहे ते। बरं, आणि ते त्यांच्या व्यासपीठावर जेव्हा वाचतंय त्यावेळी त्याचा अर्थ नियती त्याचा सूड घेते त्यांच्यावर, कळलं का? आणि आमचं पक्षाचं नाव चोरलं, आमच्या पक्षाचं चिन्ह गोठवून ठेवलं आणि आता पक्षाचं गाणंही स्फूर्तीगीतही चोरताय। याच्यात तर तुम्ही सांगितलं पाहिजे की चोरांची टोळी जी अलिबाबा आहे ना, ते लक्षात आलं पाहिजे। ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोडून वेद बनवून घेतले होते, आता यांच्या तोडून आमचं गाणं गावून घेतलं। ती नियतीचा खेळ आहे, लक्षात घ्या। पण अरविंदजी, याचे अधिकार कुणाकडे आहेत या गाण्यांचे? अधिकार शिवसेना, आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्या शिवसेनेकडे याचे अधिकार आहेत। मग ते गाणं त्यांच्या व्यासपीठावरती जर लावत असतील तर त्याबद्दलची आता शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? त्याच्याबद्दल तो विषय येईल ना कोर्टापुढे सुद्धा पाहिजे। म्हणजे चोऱ्या करायच्या किती? मराठी जनतेने ते ओळखून घेतलं पाहिजे की यांना स्वतःचं अस्तित्वच नाही, यांचं स्वतःचं अस्तित्व ते मान्य करत नाही, आपलं अस्तित्वच नाही, लक्षात घ्या। अस्तित्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच संघटनेचं आहे। बरं, पण आमचं नाव गोठवायचं, चोपन चिन्ह गोठवायचं, सगळे पाप करत राहतात। आता ते राहिलं होतं शिवसेना गीत, तेही आज चोरून त्याच्या व्यासपीठावर राहिलं गेलं। माझ्या दृष्टीने या नियतीने उगवलेलं सूड आहे, लक्षात ठेवा। बरं, पण याचे अधिकार जर समजा तुमच्या गटाकडे असतील तर त्याच्याबद्दलचा आक्षेप तुम्ही नोंदवणार आहात का? आता पहिली गोष्ट, असतील हा शंका येण्याची गरज काय असा माझा प्रश्न तुम्हाला उलट आहे। नाही, आम्हाला माहित नाही ना, कारण आमच्याकडे जर तशी आमच्या वडिलांचं नाव तुझ्या वडिलांचं नाव असेल असं म्हणणं आहे का? ते तुझ्या वडिलांचं नाव असेल तर काय सिद्ध करण्याची गरज नाही आम्हाला, ते आमचं आणि आमचंच आहे, आमचंच आहे। बघू कोर्टात काय काय जायचं की नाही, तो वेगळा मुद्दा आहे। बापाचं नाव चोरायचं, पक्षाचं नाव चोरायचं, चिन्ह गाठवायचं, आता गीतही चोरायचं। अलिबाबा आणि 40 चोरांची टीम आहे ना ती, दुसरं काय करू शकते? नाही, पण आता तुम्ही म्हणताय की ते चोरलंय, जर ते चोरलंय असा तुमचा आरोप असेल। एक मिनिट माझा तुम्हालाच प्रश्न आहे आता, तुम्हाला काय वाटतं ते सांगा, येऊ दे, जर जगाला ऐकू दे तुमच्याकडनं। तुम्ही म्हणताय ते उद्धव बाळासाहेब ठाकरे असतानाचं गीत आहे, तुम्ही म्हणताय त्यात त्यांनी निर्माण केले का? तुम्हाला काय वाटतं हे पण सांगतात, कळू दे ना पत्रकारांना काय वाटतं, की त्यांच्या बुद्धीला काय पटतं, हे जरा महाराष्ट्राला पण कळलं तर बरं होईल। नाही, पण तुम्हाला माहिती आहे की एखाद्या गीताचे अधिकार वाटतंय कशाला पाहिजे? मुळात ते गाणंच आमचं आहे ना, वाटतंय कशाला पाहिजे?
हा, पण आता त्याचे जर समजा राईट्स कुणाकडे आहेत, त्याचे राईट्स कुणाकडे आहेत, हा माझा प्रश्न तुमच्या माझ्या हातात आता कागद नाही, तो राईट आमचाच आहे, एवढं मी तुम्हाला अगदी अधिकार म्हणून. अरविंदजी, मुद्दा तोच आहे, मला कसं माहित असणार त्याचे राईट्स कुणाकडे? मी तुमच्या बोलण्याला आधार मानून प्रश्न विचारतोय की जर समजा तुमच्याकडे ते अधिकार असतील तर तुम्ही त्याच्याबद्दलची तक्रार करणार आहात का? तो महत्वाचा नाही, तुमचा प्रश्नच महत्वाचा नाही, आमच्याविषयी तुमचा प्रश्नच महत्वाचा नाही. प्रश्न आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा, प्रश्न आहे शिवसेनेच्या अस्मितेचा. आणि ते गाणं आज नाही वाजलंय, ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं गाणं आहे, ते लक्षात घ्या. त्यांनी लिहिलेलं की कोणी वाजवत होतं, आता हे 6 महिन्यात का नाही वाजलं, आज कसं वाजलं? बरं, ठीक आहे, ठीक आहे, चोरांचं समर्थन करत नाही. आता एक नवा वाद या निमित्तानं सुरू होणार आहे. चोरांना उत्तर द्यायची गरज नाही, चोरांना उत्तर द्यायची गरज नाही. ठीक आहे, ठीक आहे, चोरच. धन्यवाद अरविंदजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. रत्नागिरीत झालेल्या जाहीर सभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या मोर्चावर हल्लाबोल केला. काम करणाऱ्यांची चर्चा होते, बिनकामाचे लोक मोर्चा काढतात असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. त्याचप्रमाणे ज्यांना खोके माहीत आहेत ती खोक्यांची भाषा करतात असा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लगावला. किंबहुना ही सभा पाहिल्यानंतर जे रस्त्यावर येत आहेत ते मोर्चा काढतील आणि आपण काम करणारे आहोत, काम करणाऱ्यांचीच होते चर्चा आणि बिनकामाचे काढतात मोर्चा. खोके सरकार, खोके घेतले, खोके मुंबईतल्या लोकांना, ग्रामीण भागातल्या काय माहिती खोके, परंतु ज्यांना खोके माहित आहेत तेच खोक्याची भाषा करणार. खोके कुठून कुठे जातात ते सगळ्यांना माहित आहे. जनता शून्य आहे. आणि आज मी खरं सांगतोय, आज होय 50 खोके नाही तर 750 खोके आम्ही दिले, या रत्नागिरीच्या विकासाला आम्ही दिले. आम्ही घरी खोके ठेवणारे नाही, आम्ही घेणारे नाही, आम्ही देणारे आहोत. ही बाळासाहेबांची शिकवण, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, या दोन्ही हाताने देण्याची शिकवण आम्ही आत्मसात केलेली आहे. कोकणाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे रिफायनरीबाबत लोकांची जी मागणी असेल तिला आपला पाठिंबा असेल असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोकणाच्या विकासासाठी कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण करण्याचा विचार आम्ही करतोय असंही एकनाथ शिंदेंनी आज स्पष्ट केलं. आता जो प्रकल्प आहे त्याच्यावर काम सुरू आहे. जो प्रकल्प ज्याला मेजॉरिटी लोकांचा सपोर्ट असेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत आणि मला वाटतं हा प्रकल्प लोकांना रोजगार देणारा आहे. मला वाटतं सगळ्यांनीच सहकार्य त्याच्यामध्ये केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट येईल आणि लोकही मोठ्या प्रमाणावर तयार आहेत त्याच्यामध्ये आणि आपण लोकेशन त्याचं बदललेलं आहे. नॅशनल हायवेचा NHAचा हा हायवे असला तरी सुद्धा याचं काम युद्धपातळीवर झालं पाहिजे होतं. दुर्दैवाने काही कॉन्ट्रॅक्टरच्या चुकांमुळे हे काम थोडं रखडत चालू आहे. परंतु आमचं सरकार आल्यानंतर मी सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले रवींद्र चव्हाण यांना सूचना केली होती की याच्यावर प्रत्यक्ष आपण पाहणी करून आपण याला युद्ध पातळीवर पूर्ण केलं पाहिजे. मी गडकरी साहेबांशी देखील स्वतः बोललो आणि यामधून आम्ही हा मार्ग जो आहे मला वाटतं महाडपर्यंत तो खराब आहे आणि मला वाटतं पुढचं चांगलं आहे. आरवली काटे आणि काटे वाकेड हे दोन पोर्शन पूर्णपणे तुम्ही पहिला जे काम केलं होतं ना त्यांच्याकडून ते हां, तर ते युद्ध पातळीवर काम करून घेण्याचा प्रयत्न जरी सरकारने केंद्र सरकारचा रस्ता असला तरी सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि आम्ही लवकर तो करू. समृद्ध कोकणासाठी
MMRDAच्या धर्तीवर कोकण क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण आम्ही करतोय, जेणेकरून जसं MMRDA जसं मोठ्या प्रमाणावर इन्फ्रा डेव्हलपमेंट करते, पाण्याचे प्रकल्प करते, डॅम करते, तशा प्रकारचं MMRDAच्या धर्तीवर कोकण विकास क्षेत्र विकास आणि नियोजन प्राधिकरण आम्ही करण्याचा निर्णय घेतोय. रत्नागिरीत झालेल्या सभेत बोलताना शिंदेंच्या पक्षाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी अंधारेंनी माफी मागून विषय सुटणार नाही, त्यांनी माफी मागतानाही वारकऱ्यांची चेष्टा केली असं सांगत या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी केली आहे. मोर्चे काढण्यापूर्वी मवियानं आत्मपरीक्षण करावं असा टोलाही त्यांनी लगावलाय. 18 तास घरी बसणाऱ्यांना सोडून 22 तास काम करणाऱ्यांना घेऊन आलो असा टोलाही शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. दिलगिरी सुषमा अंधारेंनी मागून चालणार, त्या काय कवाबी काय बोलणार आहे त्या कवाबी माफी किती वारी मागितली त्या दिवशी. साहेब बघितला का टीव्ही, त्याचं काय म्हणजे वारकऱ्याला काय जर दुखवलं असेल तर मला माफ कर, झालंय संपलंय. आला का काय माफी मागायची पद्धत आहे का? माफी तर गंभीर मागा, चूक तर मनापासून कबूल करा, काळजाला घरा पडू द्या, चुकला आपल्याला, चुकत माणूस असतोय, पण माफी मागताना सुद्धा वारकऱ्यांची चेष्टा करून टाक आणि त्यांना फिरवतो दोन ठाकरे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेची दिलगिरी व्यक्त उद्धव ठाकरे साहेबांनी केली पाहिजे. आज वेगवेगळे मोर्चे निघलेत, आता बी मोर्चा उद्या निघणार आहे. कशाच मोर्चे, कोण चुकला असेल, केला असेल, झाला असेल, एवढा गवगवा त्याचा करायची लई मोठी गरज नाही. आणि जर गवगवाच करायचा आहे स्वतः पहिलं आत्मपरीक्षण. कोणतंही पाप आम्ही महाराष्ट्रात केलेलं, 18 तास घराचं दार न उघडणाऱ्या मुख्यमंत्र्याला सोडून आम्ही 22 तास काम करणाऱ्या माणसाला तुमच्या समोर घेऊन आलो. ही काय आमची चूक झाली का मित्र? मुंबईतील कट्टर प्रतिस्पर्धी, एकमेकांचे विरोधक, पण राजकारणातील भाऊ आणि बहीण म्हणून किरीट सोमय्या आणि किशोरी पेडणेकरांना ओळखलं जातं. किशोरी पेडणेकर आणि सोमय्या एकमेकांवर नेहमी टीका करत असतात. मात्र एका लग्न सोहळ्याच्या निमित्तानं दादाताई समोर आले. या लग्न सोहळ्यात नील सोमय्या सुद्धा उपस्थित होते. या लग्न सोहळ्यात नील सोमय्या आत्या किशोरी ताईंसमोर नतमस्तक झाले आणि आत्यानेही त्याच्या आणाभाका काढत त्याला आशीर्वाद दिला. आत्या भातच्या प्रेमाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. खरं तर एरवी हे दोघंही एकमेकांवरती अतिशय तिखट शब्दामध्ये हल्ला चढवतात, पण आज जेव्हा एका लग्न सोहळ्याच्या निमित्तानं हे समोर आले तेव्हा एरवी माध्यमांच्या समोर एकमेकांची उणीदुणी काढणारे हेच ते दोघं का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असावा. या दोघांचं समर्थन करता करता या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची जी पुरेवाट आत्तापर्यंत होत होती, त्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ बघून काय करावं हा प्रश्न कदाचित त्या कार्यकर्त्यांना पडला असेल. आणि मग आता आपल्या नेत्यांचं एवढं हे भरभरून प्रेम पाहिल्यावर आपण काय करावं हाही प्रश्न कार्यकर्त्यांना शिवून गेला असेल, यात नवल. नाशिक जिल्ह्यात शिंदे गटानं ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला. नाशिकमधील ठाकरे गटातले 11 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षावर हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशानं न्यूज 18 लोकमतनं आठवडाभरापूर्वी दिलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर लगेचच नाशिकमधील माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. शिंदे गटात दाखल झालेल्या या माजी नगरसेवकांनी संजय राऊत यांना लक्ष केलं. नाशिक पाठोपाठ मनमाडमध्ये सुद्धा ठाकरे गटाला धक्का बसलाय. माजी नगराध्यक्षा आसमा तांबोळी, सादिक तांबोळी यांच्यासह ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात आणखी काही माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते ठाकरे गटाला
सोडचिठ्ठी देतील असा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येतोय. नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाले किल्ल्याला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून मोठं भगदाड पाडल्यानंतर संजय राऊतांनी त्या नगरसेवकांचा दलाल म्हणून उल्लेख केलाय. तर संजय राऊतांमुळे शिवसेनेची वाताहत झाल्याची टीका शिंदे पक्षात गेलेल्या अजय बोरेस्तेनी केली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राऊतांवर निशाणा साधलाय. अख्ख्या महाराष्ट्रातून काही लोक गेले आहेत. एकतर ते दलाल आहेत, जमिनीचे व्यवहार करणारे, त्यांचे 2 नंबरचे धंदे आहेत, त्यांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा दबाव आणून त्यांना प्रवेश करायला लावत आहे. आणि तिसरी म्हणजे लालच. कमी कुवतीचे लोक आहेत ते सगळे. त्यांना निष्ठा, श्रद्धा, विचार हा नाही. जे गेलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा व्यवहार आणि व्यवसाय हा दलाली आहे. मंत्रालयात जाऊन दलाली करणं, व्यवहार करणं. आता मी टीव्हीवर बघत होतो की कोणीतरी आम्हाला दलाल म्हणून उद्भवलं, सांगितलं. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की या शिवसेनेचं वाटोळं करणारं कोण असेल तर हीच व्यक्ती आहे. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सिल्वर रोकचे दलाल कोण आहेत. त्यामुळे उगीच कोणावरही आरोप करणं योग्य नाही. आम्हाला कोणाही बद्दल आकस नाही. आम्ही कोणाबद्दल बोलत नाही. परंतु उगीच आम्हाला बोलायला लावू नका. आपण नाशिकमध्ये येतात, पर्यटनाला येतात, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. थोडके नाही, 2, 5, 10, 20 नाही तर 50 आमदार एक वेगळी भूमिका, विचार, बाळासाहेबांचा विचार घेऊन भूमिका घेतात. याचं आत्मपरीक्षण करण्यापेक्षा केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे. हे बाजूला ठेवून हे 50 लोक कसे खोटे, 50 लोक कसे चुकीचे आणि आपण स्वतः कसे खरे हे दाखवण्याचा, दर्शवण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे तोही महाराष्ट्र पाहतोय. आणि म्हणून आरोप प्रत्यारोप करण्याच्या ज्या काही स्पर्धा लागलेल्या आहेत, या स्पर्धेला उत्तर अजय बोरस्तेजी आपण कामातून देऊ. उद्याचा शनिवार हा राज्यातील 3 महत्त्वाच्या शहरांसाठी आंदोलनवार असणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबईत 17 डिसेंबरला महाविकास आघाडीतर्फे मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे डोंबिवली आणि ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये हिंदुत्ववादी संघटना, वारकरी आणि दुकानदार सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान उद्याच्या मवियाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्याला जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीनं कोणाला विरोध करायचा असेल तर तो विरोध ते करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे या एवढ्यापुरतं सरकारचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल. पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि आता नियमाप्रमाणे पोलिसांना सहकार्य करून आम्ही हा मोर्चा यशस्वी करू असा आमचा विश्वास आहे. अभिनेता शाहरुख खानच्या पठाण सिनेमाचा महाराष्ट्रातला मार्ग खडतर झालाय. हिंदुत्वाचा अवमान सहन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतली आहे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये सुद्धा पठाण सिनेमाला विरोध सुरू झाला. त्यामुळे आता पठाण सिनेमाची टीम काय पाऊल टाकणार? डॉक्टर नरोत्तम मिश्रा यांनी सिनेमाला विरोध दर्शवलाय. पठाण सिनेमातील काही प्रसंग आणि बेशरम रंग, गाण्यातील दीपिकाच्या कपड्यांचा रंग हा बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान पाठोपाठ महाराष्ट्रात सुद्धा पठाण सिनेमाच्या विरोधात वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या सर्व वादावरती निर्मात्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भाजपनं केली आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत हिंदूंचा अपमान करणारी, हिंदुत्वाचा अपमान करणारी कोणतीही फिल्म, कोणतीही सिरियल आम्ही आमच्या भूमीत खपवून घेणार नाही, चालू देणार नाही. अधिक बरं होईल पठाण चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी समोर येऊन आमच्या वंदनीय साधू संतांच्या आक्षेपावर
त्यांची भूमिका स्पष्ट करा. भगवान जो है ये त्याग, शौर्य, बलिदान और अध्यात्म का प्रतीक है, वैराग्य का प्रतीक है. इन कपड़ों को पहन करके जो वैराग्य से संबंधित बात हो, जो वीरता की बात हो, त्याग बलिदान की बात हो तो करना चाहिए. लेकिन इनको पहन करके अश्लील गाना गाना ये इस संस्कृति के विपरीत है और मैं निर्माता निर्देशक से और एक्टर से भी निवेदन करूँगा इसको बंद करना चाहिए. ये बहुत ही गलत काम है, हमारी संस्कृति पर प्रहार है. खासदार आणि एकेकाळी अभिनेत्री राहिलेल्या नवनीत राणा यांनी या प्रकरणी विरोधाची भूमिका घेतली. मुझे ऐसा लगता है कि जो भी रंग का गैर वापर अगर वो पिक्चर में किया और हमारे देश के लोगों के भावनाओं को कहीं ठेस लगी है तो मुझे लगता है सेंसर ने पहले उसे देखना चाहिए. अगर कहीं पे भी ऐसा मन दुखाने लायक कोई चीज़ है तो उसे एडिट करके फिर ही करना चाहिए. कोलकातामधल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेता शाहरुख खाननं बॉयकॉट पठाण ट्रेंडवरती जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए, मौसम बिगड़ने वाला है और कुछ दिनों से हम लोग यहां पर नहीं आए हैं, आप लोगों से मुखातिब नहीं हो पाए हैं, आप लोगों से मिल नहीं पाए हैं. लेकिन अब दुनिया जो है नॉर्मल हो गई है, हम सब खुश हैं, मैं सबसे ज्यादा खुश हूं और ये बात बताने में मुझे बिल्कुल भी आपत्ति नहीं है कि दुनिया कुछ भी कर ले, मैं और आप लोग और जितने भी पॉजिटिव लोग हैं सब के सब